मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। चला तर व्हिडिओला करते सुरुवात। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग व्हिडिओला करते सुरुवात। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। तर सगळ्यांना सर्वात पहिले गुड मॉर्निंग, शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना आणि माझ्या गोड मैत्रिणींना। कशा आहात सगळ्या? कशा चाललेल्या आहेत तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या? तशा तर उन्हाळ्याच्या आता सुट्ट्या संपलेल्या आहेत, पावसाळा लागलेला आहे। आता सर्व मुलांची शाळा जी आहे ना ती सुरू झालेली असेल, माझ्या गोड ताईंच्या आणि माझ्या गोड मैत्रिणींच्या मुलांची। तर आमच्या मुलांची काही शाळा आणखीन चालू झालेली नाही आहे, तर त्यांची 15 तारखेपासून शाळा चालू होणार आहे। आणि चला म्हणलं आता खूप दिवस झाले की देव वगैरे जे आहे ना ते क्लीन करून घ्यायचे होते, तर चला म्हणलं आता स्वच्छ असे करून घेते। तर इथं मी चांगल्या अशा पितांबरीने देव वगैरे जे आहे ना ते सर्व चांगले असे स्वच्छ घासून घेते। खूप दिवस झाले होते की घासलेच नव्हते आणि मग त्याच्यावर काय होतं ना, मग थोडं असं काळे डाग ते पडत चालते। तर त्यामुळे तर मग चला आता घासूनच घेते म्हणलं आणि छान अशी मस्त देवपूजा पण करणार आहे। तर सर्वात पहिले जे आहे ना आपली पितांबरी आहे तर ती सर्व देवांना लावली आणि छान असं चोळून घेतलेलं आहे सर्व देवांना। आणि ते पायाच्या टोपल्यामध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहे। तर चोळून वगैरे जे आहे ना ते चांगले घासून घेतले आणि आता स्वच्छ असे धुवून घेते। तर इथं सर्व देव जे आहे ना ते सर्व धुवून घेत आहे। आणि आता पावसाळा लागलेला आहे, तर तुमच्या इकडं कसं चालू आहे? पाऊस आला की नाही आणखीन? तर आमच्या इकडं तर आणखीन सुरुवातच नाही झालेली, थोडाफारच आलता झिमझिम। तर तुमच्या इकडं नक्की सांगा की पावसाळा चालू झालेला आहे की नाही आणि पाऊस झाला का नाही। तर इथं देवपूजा वगैरे जी आहे ना ती चालू करत आहे। तर देवघर पहिले सर्व रिकामं करून घेतलं आणि स्वच्छ असं क्लीन करून घेतलेलं आहे। आणि जो गणपतीचा फोटो वगैरे आहे ना तो पण छान असा पुसून घेतला आणि छान असे देव वगैरे जे धुतलेले आहेत ना ते पण आता ठेवून घेते। तर छान असे देव पण पुसून घेतलेले आहेत चांगल्या कपड्याने आणि देवघर पण आहे ना ते सर्व क्लीन करून घेतलं। त्यानंतर मग अन्नपूर्णाची देवीवर जे आहे ना ती तांदळामध्ये ठेवून दिलेली आहे छोटीशी वाटीमध्ये। आणि त्यानंतर मग माझ्याकडे काही एवढे असे देव वगैरे नाही आहेत, तर थोडेफार आहे, तर त्याचीच आपली रोजची पूजा करीत असते। तर 4-5च आहे देव त्यामुळे मग चला इथं देवाची पूजा वगैरे करून घेते आणि दिवा वगैरे लावून घेते। तर इथं दिवा वगैरे आहे ना तो लावून घेते, कसं छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं सकाळी देवपूजा केल्याच्या नंतर। आणि संध्याकाळी पण आपण दिवा आणि अगरबत्ती लावतो तर किती प्रसन्न असं वाटतं घरामध्ये। तर इथं दिवा वगैरे आहे ना माझं लावून झालेलं आहे आणि चला आता दर्शन वगैरे घेते आणि मग तुमच्याशी बोलते। मस्त असं प्रसन्न वाटत आहे घरामध्ये। त्यानंतर मग ऑनलाईन जे पार्सल मागवलेलं होतं तर ते आलं होतं, चला म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावा। तर ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं तर मी मागवलेले आहे दरवाजाला जे आपण खाली लावतो ना त्याच्यामध्ये किडे वगैरे माशा वगैरे काही येत नाही, तर त्यामुळे हे मागवलेलं आहे तर ऑफर चालू होत्या, तर 3 होते, तर एक वरती 2 फ्री होते। तर चला म्हणलं आपल्या 3 दरवाजाला होऊन जाते। आणि आता कसं पाऊस वगैरे पडतो आणि मग बाहेरचे किडे वगैरे जे आहे ना तर ते घरामध्ये येतात। तसं तर आम्ही खाली राहतो त्यामुळे थोडंफार म्हणजे किडे वगैरे जे पहिल्या पावसामध्ये पडतात, तर पंख्याचे माशा वगैरे जे आहे ना तर त्या येत असतात घरामध्ये। तर हे सर्व असं स्टँडला वगैरे जे की दरवाजाला लावता येईल, तर असे बघा 3 मागवलेले आहेत। आणि हे मला खूप स्वस्त पडले की 120 रुपयालाच 3 आहे, तर मला हे 120 रुपयालाच पडलेले आहे। आणि मी हे ना मेशोवरून मागवलेले आहे, तर स्वस्त होते आणि एकदम मस्त आहे बरं का, यूजफुल आहे। तर जे काय मी आता गेले 1 वर्ष आहे ते वापरत आहे, तर गेल्या वर्षीपासून मी वापरायला लागलेले आहे। तर माझ्या दरवाजाला तुम्ही खूप वेळेस बघितलेला असेल की लावलेले आहे, तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। मी तुम्हाला दाखवते कसं लावलेलं आहे। तर असं लावायचं आहे आणि हे काढून माझं हे जुनं आहे ते मी काढून टाकते आणि तुम्हाला नवं लावून दाखवते। तर याने काय कसे किडे वगैरे जे राहतात ना पावसाळ्यामध्ये आणि
पावसाळ्यामध्ये येतात गॅलरीत वगैरे तर, आणि बाहेर पण थोडेफार असलं की काही पण कचरा वगैरे जे आहे ना ते काहीच येत नाही, तर आपला उंबरा वगैरे तर राहतोच. पण हे लावलं ना तर टेन्शनच राहत नाही. तर हे बघू शकता मी तर नवीन लावलं आणि अशा पद्धतीने हे लावलेलं आहे. तर एक जी साईज आपल्याला जी साईज पाहिजे ना तर ती साईज आपण घ्यायची. आपल्या दरवाजाला जिथपर्यंत म्हणजे जेवढं लागत आहे तेवढं आपण माप घ्यायचं आणि इथून कापून टाकायचं आहे. तर मी सध्या तर हे वापरणार नाही आहे, तर माझ्याकडे जे जुने आहेत तेच वापरणार नाही. फक्त मी तुम्हाला हे लावून दाखवलेलं आहे. तर तितकं माझं उरत आहे तर तेवढं कापून घेणार आहे. आणि हे बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित लागतं आणि सांद वगैरे असं काहीच राहत नाही. तर मी गेल्या वर्षीपासून वापरते तर मला खूप युजफुल झालेलं वाटतं. आणि चला मला आता हे पण थोडेफार खराब झाले होते तर म्हणून मागवलेले आहेत. तर स्वस्त पण आहे आणि आपल्याला सेफ्टी पण राहते की किडे वगैरे जे आहे ना ते पण घरामध्ये येत नाही. तर पावसाळ्यामध्ये भरपूर असे किडे वगैरे होतात तर त्यामुळे. तर हे बघू शकता इथं माझ्या समोरच्या दरवाजाला पण लावलेलं आहे आणि मागच्या पण लावलेलं आहे. आणि तुम्हाला जर लागत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याची लिंक तुमच्यासोबत शेअर करेन. आणि चला आता म्हणलं स्वयंपाकाची जी आहे ना ती तयारी करून घ्यावं, कारण सकाळी नाश्ता वगैरे झालेला होता आणि स्वयंपाक काही बनवलेला नव्हता. तर सकाळी नाश्त्याला पोहे वगैरे असेच बनवलेले होते. तर इथं चला मला आता टोमॅटोची चटणी करून घेते आणि स्वयंपाक पण राहिलेला होता. तर इथं टोमॅटोची चटणी करणं चालू आहे. तर 2-3 टोमॅटो घेतले, त्याच्यामध्ये कांदा, थोडासा कढीपत्ता आणि मोहरी टाकून छान अशी तव्यावरतीच थोडीशी बनवणार आहे, कारण थोडंफार दुसरी पण भाजी बनवणार आहे. त्यामुळे फक्त टोमॅटोची चटणी आणि पातळ भाजी लागते आमच्या घरामध्ये, तर पातळ भाजी अशी बनवणार आहे. तर बाकीचा स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. चला आता ही छान अशी शिजते. तर इथं मी सर्व स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि जे काही भांडे वगैरे जे आहे ना ते सर्व गोळा करून घेतले. कारण काय होतं ना मग नंतर खूप कंटाळ येऊन जातो की स्वयंपाक करायचं आणि नंतर मग आपण ते सर्व तसं जेवण झाल्याच्या नंतर इतका कंटाळ येऊन जातो ना मग दुपारी काम करायचं म्हटलं की. तर त्यामुळे मी स्वयंपाक वगैरे झाला की जे काही आपले सर्व स्वयंपाकाचे जे काही भांडे वगैरे राहतात ना ते सर्व गोळा करून घेते आणि जे काही वाट्यावरती कचरा वगैरे जो काही पडलेला आहे तो सर्व एका जागेवर गोळा करून घेते आणि सर्व जे काही गॅस वगैरे वाटा आहे ना तो सर्व क्लीन करून घेते. तर आपल्याला पण बघायला छान वाटतं आणि आपलं काम पण पटापट आवरून जातं. तर इथं सर्व जे काही आहे ना ते सर्व भांडे वगैरे जे आहे ना ते सर्व गोळा करून घेतले आणि सगळं जे आहे ना ते चांगलं ओल्या कपड्याने पुसून घेते. तर इथं सर्व जे आहे ना ते सर्व क्लीन ओटा करून घेते आणि नंतर भांडे घासून घेते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे सर्व काम आवरलेले आहे. तर चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.